मुंबई महापालिका महापौरपदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढली जाणार अशी सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ञांचं मत आहे। जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे, कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही। या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत। 2004 पासून प्रवर्गांचा क्रम पाळला गेला नसल्यानं पुन्हा नव्यानं चक्राकार पद्धतीनं सोडत काढली जाण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आज अधिकृतपणे गटस्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। वांद्रे येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या सगळ्या नगरसेवकांना आज सकाळी 11च्या सुमारास बसनं बेलापूर इथल्या कोकण भवनमध्ये नेलं जाईल। त्या ठिकाणी महापालिकेचं गॅझेट नोटिफिकेशन घेऊन हे नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे जातील। तिथे शिवसेनेच्या नगरसेवकांची अधिकृत गटनोंदणी केली जाणार आहे। खरं तर ही प्रक्रिया आधीच होणार होती, मात्र मुंबईतील 3 निवडणूक अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचं प्रमाणपत्र जमा करण्यास उशीर केला। परिणामी गॅझेट नोटिफिकेशन मिळण्यास विलंब झाला, त्यामुळे नगरसेवकांचा हॉटेलमधला मुक्काम वाढलाय। महापालिका निवडणुकीनंतर मुंबईमध्ये आता महापौर पदावरून चर्चा रंगली आहे आणि या चर्चांमध्ये भाजप शिवसेनेत महापौर पदावरून वादाची ठिणगी उडाल्याचंही बोललं जात होतं। मात्र या सगळ्या चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळल्यात। एबीपी माझाशी बोलताना मुंबईत महायुतीचाच महापौर होणार अशी ठाम प्रतिक्रिया शिंदेंनी दिली। महापौर पदावरून महायुतीत कोणताही वाद नसल्याचं शिंदेंनी सांगितलं। या सगळ्या विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवा असल्याचा दावाही एकनाथ शिंदेंनी केलाय। नाशिकच्या मालेगावात नवीन समीकरण जुळण्याची शक्यता। इस्लाम पार्टीच्या शिष्टमंडळानं एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांची भेट घेतली। इस्लाम पार्टी आणि एमआयएमला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसंदर्भात चर्चा झाली। इस्लाम पार्टी आणि एमआयएमनं पालिकेची निवडणूक विरोधात लढवली होती। इस्लाम पार्टीला बहुमतासाठी 3 नगरसेवकांची साथ हवी आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं भाजपचाच महापौर होणार हे स्पष्ट झाल्यानं पक्षात गटनेता आणि महापौर पदासाठी लॉबिंग सुरू झालंय। पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना महापौर पदाची संधी मिळणार की आयारामांची वर्णी लागणार असा प्रश्न इथे उपस्थित होतोय। मात्र जे नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत अशा अतिउत्साहींना संधी मिळणार नाही, तर पक्ष शिस्तीत राहून काम करणाऱ्याच्या बाबतीत विचार केला जाईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिलाय। आरक्षण सोडत निघाल्यानंतरच सर्व निर्णय प्रदेश कोर कमिटी घेईल। भारतीय जनता पार्टीमध्ये असं म्हणतात ना, उतावेळ नवरा गुडघ्याला बाशिंग, असं काही नाही आहे। काही अतिरंजित बातम्या कोणी दिल्या जातील तर त्याच्यावर काही कोणी विश्वास ठेवू नये, परंतु आरक्षण सोडत निघाल्यानंतर प्रदेश कोर कमिटी जो निर्णय घेईल तो महापौर पदाचा उमेदवार राहील। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। एकेकाळी नाशिकवरती एक हाती सत्ता गाजवणाऱ्या मनसेचा गड यंदा पूर्णतः ढासळल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या निवडणुकीत मनसेचा केवळ एकच नगरसेवक निवडून आलाय। पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्या पत्नी मयुरी पवार यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून विजय मिळवत पक्षाचं अस्तित्व कसंबसं टिकवून ठेवलंय। विजयानंतर माध्यमांशी बोलताना मयुरी पवार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। मी सभागृहात जरी एकटी असले तरी 100 नगरसेवकांचं काम करून दाखवेन असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। तुम्ही एकमेव नगरसेविका आहात, पुढची कार्यपद्धती कशी असणार? मी आत्ता जरी एकमेव नगरसेविका असली तरी मी 100चं काम करून दाखवणार आहे। या महानगरपालिकेत साहेबांनी जी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी सार्थ ठरवणार आहे आणि एकपासून अनेक कसे तयार होतील याच्यासाठी मी काम करणार आहे। कुठल्या गोष्टींवर तुम्ही काम करणार आहात, कुठल्या गोष्टींवर आवाज उठवणार आहात? कुंभमेळा अगदी तोंडावर आहे। कुंभमेळ्याच्या अवतीभोवतीच महापालिकेची निवडणूक गाजली होती। कुंभमेळा जर आपण बघितला तर आपला हा जो भाग आहे तो कुंभमेळ्यासाठी खूप महत्त्वाचा असा भाग आहे, जिथून आपण आत्ता इलेक्शन जिंकलेलो आहे। तर तिथे आपण जास्तीत जास्त काम कसं करता येईल, लोकांना सुविधा, येणाऱ्या यात्रींना साधूंना सुविधा कशा पुरवल्या जातील त्याच्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे। तसंच इतरही जे प्रकल्प साहेबांनी सांगितलेले आहे किंवा जे चालू केले होते पण काही कारणास्तव किंवा सत्ताधाऱ्यांमुळे जे बंद पडले ते परत पुनर्जीवित कसं करता येईल यासाठी मी काम करणार आहे। मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।
सोलापूर महापालिकेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी नवनियुक्त नगरसेवकांचा सन्मान केला. सोलापूर महापालिकेत भाजपनं 102 पैकी तब्बल 87 जागांवरती विजय मिळवला. या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा सन्मान पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सर्व नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांना गोरेंनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान आगामी जिल्हा परिषदेसाठी अबकी बार भाजप सरकार हा नारा दिलाय. 2017च्या निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे 19 सदस्य निवडून आले होते. यंदा मात्र भाजप स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्ता आणेल असा विश्वास जयकुमार गोरेंनी व्यक्त केला. युती करायला नाही म्हणत होते, ते सगळे मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहे. याचा इम्पॅक्ट आला. कारण अनेक लोकांना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं जे यश होतं ते दिसलं नव्हतं. 31 नगरसेवकांहून आपण 144 नगरसेवकांचे पोहोचलो. आपलं ते यश होतं. एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद एकत्रित लढण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेते प्रयत्न करतात. शहरातील 5 स्टार हॉटेलमध्ये बैठका घेत जुळवाजुळव केली जाते. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. सिल्लोड मतदारसंघात भाजपची ताकद नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे संभाजीनगर जिल्हा परिषदेत महायुतीच फिसकटणार का याची चर्चा रंगतीये. पहिलेच घोषणा केलेली आहे की जिल्हा परिषद सोयगाव सिल्लोड या आम्ही स्वतंत्र लढणार आहे आणि धनुष्यबाण निशाणीवरच लढणार आहे. राहिला प्रश्न आता संजनाताई आणि माझं बोलणं झालं का ते माझ्याकडे सदिच्छा भेटसाठी आले होते. आमचीही चर्चा झाली की कन्नड ही त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वयंबळावर लढायचं आहे. तर मला असं वाटतं की आता कन्नड सिल्लोडचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे चर्चेमध्ये झालेला आहे. पण बाकीचा संजनाताई यांच्या मतदारसंघाचा प्रश्न आहे, तेच याच्यावर अंतिम निर्णय घेतात. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवरती टीका केली आहे. ते 2 पाऊल मागे नाही तर 50 पाऊल खाली पडलेत आणि गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांची भूमिका आहे, अशी टीका गोरेंनी केली. महापालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदेंनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये झुकना हमारी फितरत नहीं, 2 कदम पीछे हटे है पर सिर्फ अगली छलांग लगाने असा आशावाद व्यक्त केला होता. लोग 2 कदम पीछे नहीं हटे हैं, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, पर फिर भी गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. ताई खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत. केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाची महाराष्ट्रातील राजकारणात एंट्री झाली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षानं 4 जागांवर विजय मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आता महापालिकेत काँग्रेससोबत विरोधी बाकावर बसायचं की भाजपसोबत जायचं हे अजून ठरलं नसल्याचं निवडून आलेल्या उमेदवारांनी सांगितलंय. केरळमध्ये आमचे काँग्रेससोबत सहकार्य आहे. आमच्या वायनाडमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी विजयी होत असले तरी नागपूरमध्ये काँग्रेस आमच्यासोबत सहकार्य करत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. कांग्रेस के लीडरों को यहाँ तक फ़ोन आया कि आप यहाँ सीटें ना डालना, ये 4 सीट में छोड़ देना. बाकी है कि सीट वाले जो हमारे यहाँ एमएलए वगैरह है, जो नितिन राउत साहब और हमारे विकास ठाकरे साहब, उनको ये नहीं समझ में आया कि ये सीट उन्होंने हमारे खिलाफ कंटिन्यूस 20 साल से कंटिन्यूस डाल रहे. अब हम वो सोचेंगे आगे में कि हमारे सरकार करें या ना करें, हम ये चीज़ सोचेंगे. बातमी रायगडमधून आहे. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपनं डावलल्यानंतर आता रायगडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गोगावले यांनी युतीचा विचार न करता सगळ्याच जागांवरती उमेदवार जाहीर केलेत. तर युती झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक, काम करतोय त्याला जनता निवडून देणार असं उत्तर गोगावलेंनी दिलंय. त्यामुळे नगरपालिकेप्रमाणे रायगडमध्ये पुन्हा एकदा पंचायत समिती आणि झेडपीची निवडणूक लढली जाणार असल्याचं चित्र दिसतंय. काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही असं चित्र आहे. परंतु झाली तरी ठीक आहे आणि नाही झाली तरी ठीक आहे. शेवटी जे आम्ही काम करतो त्याला जनता निवडून द्या.
काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही असं चित्र आहे. परंतु झाली तरी ठीक आहे आणि नाही झाली तरी ठीक आहे. शेवटी जे आम्ही काम करतो त्याला जनता निवडून द्या. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकदिलानं लढली असती तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोस्तीत कुस्ती होणार हे निश्चित झालंय. कारण भाजपनं राज्यातील सत्ता आणि महानगरपालिकेतील यशाच्या आधारे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जागांची मागणी केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील 68 जागांपैकी 40 जागा एकट्या भाजपनं मागितल्यात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कोणत्याही परिस्थितीत तडजोड करायला तयार नाहीयेत. ग्रामीण भागामध्ये भाजपची ताकद कमी असल्याचं मत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दोस्तीत कुस्ती होणार हे जवळपास निश्चित झालंय. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकांसाठी महायुती फिसकटण्याची चिन्ह आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिघाडी झाली आहे. अनेक तालुक्यात दोस्तीमध्ये कुस्ती होणार असल्याची शक्यता आहे. कागल, राधानगरी, हातकणंगले, चंदगड तालुक्यात महायुतीमध्ये अंतर्गत लढाई होणार असून शिरोळसह करवीर तालुक्यात महाविकास आघाडीची एकजूट करताना नेत्यांची कसरत होती. नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखानं पराभूत उमेदवारांच्या घरासमोर धिंगाणा घातलाय. जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांचा मुलगा योगेश महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झाला. त्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवार दीपक पाटील यांच्या घरासमोर जाऊन मध्यरात्री जिल्हाप्रमुखांनी फटाके फोडले. तर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुंडेंनी भाजपच्या उमेदवाराला तुझा संतोष देशमुख करतो अशी धमकी देखील दिल्याची तक्रार दीपक पाटील यांनी पोलिसात दिली. मात्र पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला पाठीशी घालत त्याच्यावरती अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. अकोल्यातले भाजप नगरसेवक शरद तुरकरांवरती हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक झाली आहे. आरोपीतला नितीन राऊत हा चक्क तुरकर यांच्यासोबत प्रभाग 2 मध्ये भाजप उमेदवार होता. राऊतनं पराभव झाल्यामुळे तुरकरांवर हल्ला केल्याचं समोर आलंय. 16 जानेवारीला अकोल्यातल्या निकालानंतर अकोटफैल भागात भाजपच्या 2 गटात राडा झाला होता. यात भाजपचे प्रभाग 2 मधील नवे नगरसेवक शरद तुरकरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. नगरसेवक शरद तुरकर यांच्यावरती प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊतसह अन्य एकानं जीवघेणा हल्ला केला होता. वसई-विरार महापालिकेत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आली आहे. 115 पैकी 71 जागा जिंकत बवियानं भाजपचा पराभव केलाय. या विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांची भेट घेतली. महापालिकेत केलेल्या कामगिरीचं कौतुक करत ठाकूर कुटुंबियांचं नार्वेकरांनी अभिनंदन केलंय. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल असं मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये म्हटलंय. राज्यात सध्या तिसरी मुंबई उभी राहत असून या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. सुमारे 10 ते 12 वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जातोय. नवी मुंबई विमानतळाजवळ एज्युसिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे प्रकल्प उभारले जात आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्रानं सातत्यानं 10% अधिक विकास दर राखलाय. याच गतीनं काम करत राहिल्यास 2032 ऐवजी 2030 पर्यंतच महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट गाठू शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. हम जो तीसरी मुंबई तैयार कर रहे हैं, इस तीसरी मुंबई के लिए बहुत बड़े पैमाने पर हम लोग निवेश देख रहे हैं. मतलब मैं अगर कहूँ तो करीब 675 स्क्वायर किलोमीटर का एक पूरा एरिया ये ओपन अप हुआ है, जहाँ पर हम लोग एक प्रकार से नई मुंबई बसाना चाहते हैं. वहाँ हम लोग एज्युसिटी तैयार कर रहे हैं, वहाँ हम मेडिसिटी तैयार कर रहे हैं, हम स्पोर्ट्स सिटी तैयार कर रहे हैं, वहाँ हम इनोवेशन सिटी तैयार कर रहे हैं, वहाँ GCC सिटी तैयार कर रहे हैं. तो मुझे ऐसा लगता है कि थीम बेस्ड ऐसा एक बहुत हमारा अप्रोच बड़ा है कि जिसमें बहुत निवेश भी आएगा और बहुत अच्छे हाईपेड जॉब्स भी वहाँ पर तैयार होंगे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक ठरेल आणि ते JNPT-पेक्षा 3 पट मोठं असेल असं मुख्यमंत्र्यांनी दावोसमधून म्हटलंय. तर वाढवण बंदर पुढच्या 100 वर्षांसाठी भारताच्या सागरी व्यापाराची दिशा बदलेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. राज्यातल्या 29 महापालिका क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या 45% लोकसंख्येचं जीवनमान उंचावून अर्थव्यवस्थेला गती देण्याचं सरकारचं ध्येय असेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं भव्य पायी मोर्चा काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या डहाणूच्या चारोटीहून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा मासवण इथे मुक्कामी आहे, तर आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. पालघरमधील वाढवण प्रकल्प रद्द करावा, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करावी यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात जवळपास 50,000 नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलेला आहे. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या आडेगाव गेट परिसरात पर्यटकांना जंगल सफारी दरम्यान वाघाचं दर्शन झालंय. गोविंद नेहारे आणि श्रावण बोंद्रे यांनी विश्रांती घेत असलेला वाघ आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय. भारत न्यूझीलंडमध्ये उद्या पहिला T20 सामना रंगणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना उद्या नागपूरमध्ये खेळवला जाईल. एकदिवसीय मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. दरम्यान टीम इंडिया नागपूरमध्ये दाखल झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.